हाय गाईज, आज अलिबागमध्ये बोरिशा गावात असलेल्या कालंबा आईचं दर्शन घ्यायला आपण चाललोय आणि त्या देवीची काय स्टोरी आहे आणि काय कहाणी आहे हे तुम्हाला मी मंदिराच्या जवळ गेल्यावर सांगतो. चला आता देवीच्या मंदिराजवळ जाऊया आणि कसं जायचं हे पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये भेटेल. कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. बाय बाय. तुम्हाला जर आता मंदिराजवळ जायचं असेल तर तुम्हाला यायला लागेल पहिलं म्हणजे नवगाव फाट्यावरती. हा आहे आमचा एसटी स्टँड आणि हा आहे आपला अलिबाग रेवस रोड. अलिबाग रेवस रोडवर आलात काय तुम्हाला ही नवगाव फाट्याची पाटी दिसेल. नवगाव गावाची पाटी दिसली का ह्यामध्ये तुम्हाला सरळच जायचं आहे. चला मग आता आपण मंदिराजवळ जाऊया. याच सरळ रोडने तुम्ही 5 मिनिटात मंदिराजवळ पोहोचाल. चला फायनली मी मंदिराच्या इथं पोहोचलोय. आता तुम्हाला देवीबद्दल थोडीशी माहिती सांगतो, काय स्टोरी आहे. देवीचं मूळ स्थान हे आरसेप कंपनीमध्ये आहे. असं सांगितलं जातं की लोकांकडून जेव्हा आरसेप कंपनीकडून देवीची जागा हलवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मोठे मोठे JCB जे इक्विपमेंट असतात ते सगळे देवीच्या स्थानाच्या इथं आले की सगळे बंद पडायचे, म्हणजे ते कामच करत नव्हते. म्हणून तर अजूनपर्यंत आरसेप कंपनीमध्ये देवी तशीच्या तशी एका रांजणीच्या झाडाखाली आहे. देवी आपली जागा सोडत नव्हती. म्हणून तर बोरिशा गावात आरसेप कंपनीकडून एक देवीचं सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं आणि खूप मोठे मोठे पंडित बोलून देवीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आणि हुबेहूब तशीच्या तशी मूर्ती आरसेप कंपनीकडून त्या मंदिरात बसवण्यात आली. नंतर 2017 साली देवीचं सुंदर असं मोठं मंदिर गावकऱ्यांकडून बांधण्यात आलं. तेव्हापासून सगळ्यांच्या हक्केला आणि नवसाला पावणारी म्हणून देवी ओळखली जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात 9 दिवस खूप मोठा उत्सव भरतो आणि लांबून लांबून लोक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. देवीच्या मंदिराच्या मागेच एक असं तलाव आहे, तर आपण त्या तलाव बघू. चला. देवीच्या मंदिराच्या मागेच एक असा सुंदर असा तलाव आहे, तर आपण तुम्हाला मी तलाव दाखवतो कसं आहे ते. चला तर मग आता आपण देवीचं दर्शन घेऊया. आता आपण देवीच्या मंदिरात गेलो की आपल्याला पहिलंच गणपतीचं दर्शन होईल. गणपतीचं दर्शन झालं की आपण हनुमंताचं दर्शन करून स्वामी समर्थांचं दर्शन करू आणि आपण आता जाऊया देवीच्या दर्शनाला. आंखों में लगा के काजल छम छम घुंघरू तर कशी वाटली तुम्हाला आजच्या मंदिराची स्टोरी कमेंट्स करून नक्की सांगा आणि फॉलो करून नक्की जा. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.